नमस्कार फ्रेंड्स, मी आयशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण करणार आहोत चना मसाला। ही रेसिपी झटपट तयार होते आणि खायलाही छान लागते। ही भाजी पोळी भाकरी याबरोबर तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागते। यासाठी मी रात्रभर चणे भिजत ठेवले होते। चणे छान भिजल्यानंतर आपण त्याला 2-3 शिट्ट्या काढणार आहोत। हे बघा मस्त चणे शिजले आहेत 2 शिट्ट्यांमध्ये। आता हे एका टोपामध्ये उपसून घेऊया। उकळल्यानंतर हे राहिलेलं पाणी आपण फेकायचं नाही आहे, कारण त्यामध्ये ह्या चण्यातले सर्व पोषक तत्व उतरलेले आहेत, त्यामुळे हे पाणी फेकायचं नाही आहे। चणे उकडताना जर ह्यामध्ये तुम्ही मीठ टाकून उकडलात तर ह्या चण्यापासून तुम्ही चना चाट बनवू शकता। कांदा, टोमॅटो, काकडी, वरून थोडंसं मीठ आणि लिंब पिळून मस्त चना चाट होतो। पण मी ह्यामध्ये उकडताना मीठ टाकलेलं नाही आहे। आता गॅस पेटवून त्यावर एक पॅन ठेवून घेऊ। 2-3 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचे आहे आपल्याला। तेल छान तापल्यानंतर 2 तेजपत्ता टाकणार आहोत। थोडं हिंग टाकायचं आहे। आता हे रोजच्या वापरातलं वाटण आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण आहे। ह्यामध्ये कांदा खोबरा, धणे जिरे, आलं लसूण हे टाकून मस्त आपण वाटण तयार केलेलं आहे। वाटण छान तेलावर परतवून घ्यायचं आहे। वाटण छान परतवून झाल्यानंतर उभा चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही ह्या मस्त वाटणामध्ये फिरवून घेऊया। कोथिंबीरीचा त्याच्यामध्ये फ्लेवर उतरतो, खूप छान लागतो, म्हणून वाटणामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकूया आपण। आता वाटण छान तेलावर परतून झाल्यानंतर आपण मसाले टाकून घेणार आहोत। रोजच्या वापरातला मसाला, लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळद हे सर्व आपण टाकलेले आहे। थोडी वाफ येऊ देऊया, म्हणजे मसाला छान शिजेल। कडेने तेल सुटत आलं की आपण समजून जायचं आपला मसाला तयार आहे। आता ह्यामध्ये उकडलेले चणे टाकून छान ह्या मसाल्यामध्ये फिरवून घेऊया, म्हणजे मसाले सर्वत्र त्या चण्याला लागतील। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ आणि एक वाफ काढायची आहे। चणे उकडल्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला। हे बघा मस्त वास येतो आहे या भाजीला। छान झटपट तयार झालेली चना मसाला, वरून थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया। आता ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। बघा फ्रेंड्स, किती छान झालेली आहे झटपट चना मसाला। तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की तयार करा। ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल। वरून कोथिंबीरने गार्निश करून घेऊ। चला तर फ्रेंड्स, पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय। स्वतःची काळजी घ्या आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका।